सुरुवातीला बातमी आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या वादाची। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतात। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी याच प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केलंय। हे सर्व आरोप फेटाळत मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिली। या प्रकरणाशी संबंध नाही असं जाहीर केलं। मोहोळ यांनी आपण जैन समाजासोबत आहोत असा विश्वास देखील व्यक्त केला। ही भेट संपून निघत असतानाच जैन समुदायानं मोहोळ यांना घेरलं। जमिनीचा संपूर्ण व्यवहार रद्द केल्याचं जाहीर करा अशी मागणी करत जैन समुदायानं घोषणाबाजी केली। घोषणाबाजीमुळे त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला। मात्र मोहोळ यांनी वातावरण शांत करत तिथे उपस्थित असलेल्या जैन समुदायाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तर जैन समुदायानं नेमकी काय घोषणाबाजी केली पाहूया। एक तारखेला हा विषय संपलेला असेल, तुम्हाला हवं तसा निकाल मिळेल एवढं सांगितलं। दुसरी एक मागणी आहे, तर मोहोळ यांनी जैन मुनींशी संवाद साधला। यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूया। शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून, या शहराचा खासदार म्हणून जे काही जैन बांधवांच्या सोबत न्याय होणं अपेक्षित आहे, पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहील आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्या हक्कासाठी न्यायासाठी भांडावं लागणार नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही हे या ठिकाणी मी खात्रीलायक आपल्याला सांगतो। तर पुण्यातल्या याच जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून आक्रमक झालेले शिंदेचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर रोजच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करतात। धंगेकरांनी आज पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय। मुरलीधर मोहोळ यांच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। यासाठी धंगेकरांनी मोहोळ यांच्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा दाखला दिलाय। एक्सवर पोस्ट करत रवींद्र धंगेकरांनी हे गंभीर आरोप केलेत। जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूया असंही धंगेकरांनी म्हटलंय। दुसरीकडे शिंदेंनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली। या भेटीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री मोहोळ यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरून मोदींनी शिंदेंचे कान तर टोचले नाहीत ना अशी ही चर्चा सुरू झाली। किती बिल्डर लॉबीला महानगरपालिकेचा लाभ दिलाय त्याची मालिका तुम्हाला मी देतो। बडेकरांकडे किती पैसे शिल्लक आहे, गोखलेंकडे किती त्यांना दंड झालाय, ते पैसे आजपर्यंत पोहोचलेत का, ही सगळी मालिका तुम्हाला दिसेल। हे सगळं माझे कागदपत्र जुळवायचं चालू आहे। जे साधू काल तळतळीने बोलवते त्यांच्या वेदना यांना समजत नाही का? एकदा तरी जैन धर्माच्या जागेवर बोललं पाहिजे त्यांनी। ज्या वेळेला मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजातनं आला नाही, परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी, स्वतःचं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं। दरम्यान या सगळ्यावर शिंदेंनी काय म्हटलेलं आहे बघूया। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। यानंतर आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे साताऱ्यातील